सोनं ही कमॉडिटी नाहीये. सोनं ही कमॉडिटी नाहीये. सोनं आमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या टर्म मध्ये पाहिलं तर त्याला कमॉडिटी हा शब्द योग्य आहे. परंतु भावनिक दृष्ट्या ती कुटुंबाचा ऍसेट आहे, कुटुंबाची इज्जत आहे. म्हणजे एखाद्या घरातली वस्तू विकायला सांगा, लोक तयार होतील, पण सोनं विकायला सांगा, गरीब माणूस सुद्धा सोनं विकायला तयार होणार नाही. सोन्याकडे आपण गुंतवणूक म्हणून बघतो, पण किती लोक खरोखरच वेळ आली तर सोनं विकायला काढतात हे सुद्धा एक प्रश्नचिन्हच आहे. आणि सोन्यामध्ये परतावा चांगला मिळतो असा एक भ्रम आपल्याकडे पसरलेला आहे. आणि इतर कुठल्याही एक्सचेंजपेक्षा म्हणजे म्युच्युअल फंड्स कळा किंवा इतरांच्यापेक्षा जास्त मिळतो असं आपल्याला वाटत राहतं. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक अलीकडच्या काळात ज्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत त्याच्यामुळे आहेत. आपण हे कसं चालतंय जरा समजून घेतलं पाहिजे. भारतामध्ये सोन्याची डिमांड प्रचंड आहे. 24% दरवर्षी डिमांड वाढते. जगातला 16% खरेदीदार सोन्याचा जर कोण असेल, 16% हिस्सा, तो भारत आहे. वी आर द 5th लार्जेस्ट गोल्ड इम्पोर्टिंग नेशन. बापरे. आणि आपल्याला जे सोनं लागतं त्यातलं 90% सोनं आपण आयात करत असतो. आणि याची रक्कम किती आहे तर ती $72 बिलियन एवढी वर्षाला आहे. $72 बिलियन म्हणजेच 72 अब्ज डॉलर इतक्या मोठ्या रकमेचं आपण सोनं आयात करतो. आता गंमत अशी आहे, तुम्हाला मी सांगतो याची अर्थव्यवस्था कशी चालते. आपण सोनं बनवत नाही, आपण 7 देशांकडनं घेतो. ते घानाकडनं घेतो, स्वित्झर्लंडकडनं घेतो, इतर. आता ह्या देशात तो पैसा जातो का? तर नाही जाते. तेही तुम्हाला मी सांगतो. ते जे सोनं काढणाऱ्या कंपन्या आहेत त्याच्यात ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या गुंतवणूकदार फायनान्स कंपन्यांकडे देत जातात. त्या फायनान्स कंपन्यांकडे मग त्या श्रीमंत होतात का? तर नाही. त्यांच्यात ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे त्या बॉन्ड्सकडे जातात.